नमस्कार. वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इथे आपण छान असा पार्टीवेअर बोटनेक जो आहे गळा तो आपण इथे शिवणार आहोत. तर त्यासाठी बघा 14 इंच उंची ठेवलेली आहे. शोल्डर आपण इथं बोटनेकनुसार 7 इंच घेतले आणि हा 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. ठीक आहे. तर गळा रुंदी आपण इथे 3.5 मी घेणार आहे. तुम्हाला 4.25 सुद्धा इथे ठेवू शकता. बघा 3.5 वरती वरचा गळा जो आहे बोटनेकचा तो आपण टाकून घ्यायचा. सिंपल असा बॉक्स इथे आपण बनवून घ्यायचा आहे. खूप छान डिझाईन आणि पार्टीवेअर अशी सुंदर डिझाईन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. तर खूप छान असा हा गळा तुम्हाला बनवायला शिकणार आहात तुम्ही सुद्धा. इथे बघा खाली आपल्याला जेवढं खालची जी पट्टी ठेवायची पाठीची तेवढी ठेवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला वरून बघा कमरेकडच्या बाजूने सुद्धा ती लाईन्स खेचून घ्यायची. आता इथे मी 3.25 इंच ठेवले. आता रेडी बघा 2.25 इंचच ती रेडी होणार आहे खालची. जर तुम्हाला मोठी पट्टी ठेवायची असेल तर थोडीशी मोठी सुद्धा तुम्ही इथे तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता. इथे बघा मी इथे 1.5 इंचाचं मार्जिन फिटिंगचं आहे तर ते तेवढंच घेतलेलं आहे. हा गळा जर जास्त पसरट तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे काय करायचं आहे, 2.5 इंचाचं अंतर इथे ठेवायचं आहे. म्हणजे 1 इंच फिटिंगमध्ये जाईल आणि उरलेलं जो आहे ते गळ्याचा आकार होईल. तर बघा जेवढी उंची ते गळ्याची ठेवायची ते मी 3 इंच ठेवलेली आहे. तर त्याचासुद्धा आपल्याला इथे बॉक्स बनवून घ्यायचा. म्हणजे गळ्याला जो आकार आहे तो आपल्याला इथे परफेक्ट देता येतो. तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तरीसुद्धा. ठीक आहे. तर बघा आता हे मी जे 3 इंच घेतले तर तिथे तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता. ह्या गळ्याचा आपल्याला जेवढं डीप पाहिजे किंवा जेवढा मोठा जो आकार आहे तो पाहिजे त्यानुसार तुम्हाला इथे ठेवायचं आहे. तर आता इथं थोडंसं मोठाच मला गळा पाहिजे तर त्यासाठी मी 3 इंचाचं उंची करून त्याचा बॉक्स बनवून हा आकार देऊन घेतलेला आहे. आता याची आपण कटिंग करून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने छान असा डिपने गळा आपण इथे पाहणार आहोत. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग, नऊवारी साड्या, वन पीस ड्रेस असं सर्व काही एकदम सोप्या पद्धतीने जे स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत ते मी बनवते आणि तुम्हालाही त्याचा छान असा उपयोग होतो. जर पूर्ण आपले जे व्हिडिओ असतील तुम्हाला पाहायचे असतील, माझी पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायची आहे जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर इथे बघा जो ब्लाऊजचा मेन कपडा आहे तो सरळ ठेवून त्यावरती आपण अस्तर ठेवलेला आहे. आता जो खालचा जो आहे कमरेच्या बाजू ते अगोदर आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहे. सरळ खाली आपण टिप देऊन घ्यायची आणि त्यानंतर वरचा जो अर्धगोल आहे त्याला सुद्धा आपल्याला कॉर्नर व्यवस्थित तिथे काढून घ्यायचे आहेत. म्हणजे छान असा आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो बिघडणार नाही. ते कॉर्नर आपले कमरेच्या बाजूला खाली येणार आहेत तर ते खूप छान असे दिसणार आहेत. इथे शक्यतो 1.5 इंचाऐवजी तुम्ही 2.5 इंच ठेवलं तरी चालणार आहे. कारण माझं पूर्णच फिटिंगमध्ये गेलेला आहे हा ब्लाऊज आणि त्यांना तसाच हवा होता. जर जे नॉर्मल आपले ब्लाऊज शिवणार असतात तर त्यांना एवढं डीप नको असतं. तर तुम्ही तेवढं चेंजेस इथे करून तुम्ही ते शिवायचं आहे. जर डीप पाहिजे असेल तर ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फिटिंगमध्ये गेलेलं आहे सर्व माझं. ठीक आहे. तर इथे बघा हे आतली जी बाजू आहे ती मी इथे कट करून घेतली. खालचं बघा झालं आपलं रेडी. आता आपल्याला सर्व गळ्यावरती छोटे छोटे कट इथे देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपला जो गळा आहे तो व्यवस्थित असा फोल्ड होईल आणि अस्तरचा कपडा वगैरे जसं तसा आकार राहणार आहे. आपल्या गळ्याचा आकार बदलणार नाही. त्यासाठी आपल्यालाही चेंजेस थोडेसे छोटे छोटे टिप असतात बघा, कट द्यायचे असतात. तर आता त्यामुळे व्यवस्थित असा गळा फोल्ड झाला आहे विदाऊट कॅनव्हास पेपर. खूप छान फिनिशिंग सहित हा गळा आपण इथे शिवलेला आहे. कपड्याला या कॅनव्हास पेपरची गरज नाही. जर तुमचा कपडा थोडासा पातळ असेल आणि त्यावरती जर तुम्हाला हा जी डिझाईन आहे बॅकनेकची करायची असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपरसुद्धा वापरू शकता आणि आपल्या गळ्याला छान अशी फिनिशिंग देऊ शकता. इथे पहा गळा पूर्ण आपला रेडी झाला आहे खालचा बघा.
आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आणि ब्लाऊज दोन्ही एकमेकांना पूर्ण ब्लाऊजवरती हे जॉईंट करून घ्यायचं आहे. आता वरचा जो गळा आहे तिथे आपल्याला तो नंतर फिनिशिंग द्यायची आहे आपल्याला त्याला. बघा आपण थोडंसं एक्स्ट्राच कपडा ठेवून कट केला होता, तर तो पूर्ण आता शिवून घ्यायचा आहे आपण एकमेकांना जॉईंट करून इथे पूर्ण गळ्यावरती. इथे व्यवस्थित हाताने जे खालचं आपलं ब्लाऊजचा कपडा आहे त्यावरती चुण्या वगैरे येणार नाही याची काळजी घेत पूर्ण ब्लाऊजवरती आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. पाहू शकता झालंय आता आपलं पूर्ण. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा आपण इथे कट करून घ्यायचा आहे, कारण आपण एक्स्ट्राचा ठेवलेला होता तो सर्व आपल्याला कट करायचा, म्हणजे परफेक्ट असं मापाचा ब्लाऊज आपला तयार होतो. कमरेच्या बाजूला 1.5 इंचची मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे, ती जोडून आपण कमरेला फिनिशिंग इथे देणार आहोत. हा ब्लाऊज जो आहे बॅक ओपन जर बनवायचा असेल तरीसुद्धा बनवू शकतो, किंवा फ्रंट ओपन सुद्धा तुम्ही याला करू शकता. कोणताही इथे तुम्ही तयार करू शकता. मी आता फ्रंट ओपनचंच तुम्हाला दाखवत आहे. बघा डबल फोल्ड देऊन कमरेची पट्टी व्यवस्थित अशी दाबटीप दिल्यामुळे फिनिशिंग आलेली आहे, पाहू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा कमरेची पट्टी जोडण्याची ट्राय करा. खूप छान फिनिशिंग येते, पाहू शकता बॅकला. आणि जेव्हा आपण हात शिलाई करतो तेव्हा खूप छान दिसतं, जेव्हा की ही टिप आपण काढून टाकतो. इथे बघा तिरकी पट्टी मी घेतलेली आहे, गोल गळा आहे त्यासाठी आपल्याला इथे तिरकीच पट्टी घ्यायची आहे. ती जॉईंटसुद्धा करून घेतलेली आहे, मी जॉईंट देऊन घेतलेला आहे. बघा पूर्ण गळ्यावरती आपण हे शिवून घ्यायचं. 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून इथे सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट हे द्यायचे आहेत. कट दिल्यामुळे काय होतं, मी अगोदरच सांगितले, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कट दिल्यामुळे आपला गळा जो आहे तो व्यवस्थित असा फोल्ड होऊन पलटी होतो. तर इथे बघा अशा पद्धतीने मी आतल्या बाजूने जे मार्जिन आहे गळ्याचं ते आत कवर करत, म्हणजे जे मार्जिन आहे ते आपल्या टिपमध्ये गेलं पाहिजे, अशा पद्धतीने मी ही टिप देऊन घेतली. आणि आता एक्स्ट्राचा जो कपडा होता तो इथे कट करून घेतलेला आहे. आता बघा त्या आतल्या बाजूने पूर्ण आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. आतून फोल्ड केल्यामुळे काय होते, आपल्याला इथे हात शिलाई करायची आहे गळ्याला, किंवा नाही केली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आतल्या बाजूने पूर्ण फोल्ड करायचं, अस्तरची पट्टी वरच्या बाजूने आपल्याला दिसून द्यायची नाही. आता काय आहे, तिरक्या पट्ट्या घेतल्यात. खाली जो आपल्याला नॉट बनवायचे आहेत ह्याचे सरळच पट्टी आहे ही, तर ही बघा जवळजवळ 2.5 इंचाची पट्टी मी घेतली आणि ती अशी खाली कॉर्नर देऊन त्याला आपले खाली बो बनवून घ्यायचा आहे आपल्या ब्लाऊजला बॅकला. तर त्यासाठी 2 असे बनवून घ्यायचे. इथे तुम्ही साईज बघा 2.5 इंच घेतली तर डबल करून ती आपली किती 1.5 इंचाची पट्टी छान अशी तयार होते. जास्त छोटी पण चांगली वाटत नाही किंवा जास्त पण पसरट. तर जर तुम्हाला मोठी छोटी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हे आपल्याला स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने ओपन करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं जो खालचा कॉर्नर आहे तो सुद्धा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. जो कॉर्नर आहे तो बाहेर काढला की आपल्या बघा जो बो आहे त्याला खूप छान असं लुक येतो, बघा पाहू शकता. असेच दोन्हीही एकसारखे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. बघा मी आता तयार करून घेतले. आता एका बाजूने थोडंसं फोल्ड करून मी तिथे टीप देऊन घेते, कारण ते निघायला नको. तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि तिथे सुई दोऱ्याने त्याला टक करून घ्यायचं आणि तेच आपल्याला बॅकला सुद्धा जॉईंट करून घ्यायचं आहे. तसंच मिड पॉईंटला बरोबर सुई दोऱ्याने आपण शिवून घेणार आहोत. तर पूर्ण ब्लाऊजसुद्धा आपला तयार झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते. पॅडेड ब्लाऊज शिवला हा फ्रंट टोप जो आहे तो, आणि प्रिन्सेस पॅडेड आहे बोटनेक. समोरसुद्धा प्लेन गळा गोल ठेवून आपण हा ब्लाऊज शिवलेला आहे. आणि सध्या ट्रेंड असलेल्या लॉंग स्लीव्स आपण इथे शिवलेला आहे. त्याचबरोबर बॅकला बघा किती छान असा आपला लुक आलेला आहे या गळ्याला. जर ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.